महाराष्ट्रातील सर्व ITIमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून तुमचं स्वागत करतो। तर आजचं हे सेशन कशासाठी, तर तुम्हाला माहिती आहे नवीन ॲडमिशनची आपली प्रोसेस चालू झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेही किती 3 जूनपासून म्हणजेच आजच्या तारखेपासून। तर आता त्याच्यामध्ये नेमकं किती तारखेपासून सुरू होणार आहे फॉर्म, किती तारखेला संपणार आहे, जरी तो शेड्यूल नंतर बदलू शकतो, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, तरी पण आता फॉर्म सुरू झाले आहे म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करणं। आता नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचं पण सेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। डॉक्युमेंट कोणते लागणार तुम्हाला ॲडमिशन करता तेही तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आणि तुमच्या ॲडमिशनपासनं तुमच्या एक्झामपर्यंत सोबत असणारं चॅनल म्हणजेच आपलं चॅनल आहे OMG मराठी ITI। म्हणून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं। ठीक आहे, तर आता आज तुम्हाला माहिती आहे 2024 10वीचा रिझल्ट लागला आणि बरोबर काय झालं, ॲडमिशनची प्रोसेस सुरू झाली। तर नेमकी ती प्रोसेस कोणत्या टप्प्यामध्ये आहे आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत महत्त्वाच्या, पुन्हा तुम्हाला बाकीचे अपडेट मिळतच राहील, तरी मी तुम्हाला इंट्रोडक्शन इथे देऊन देतो। बघा, तुम्ही जर वेबसाईट ओपन केली, तुम्ही मोबाईलवरती पण करू शकता, admission.dvt.gov.in अशी जर तुम्ही वेबसाईट टाकली म्हणजे सर्च केलं तर तुम्हाला पहिलीच लिंक तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल। आणि जरूर नाही कम्प्युटरवरनंच भरलं पाहिजे, कम्प्युटरवर बघितलं पाहिजे, सर्वच्या सर्व प्रोसेस आपली मोबाईलवरनं पण तुम्ही पार पाडू शकता। ठीक आहे, तर सर्वात पहिले काय करायचं, सर्वांनी इथे ॲडमिशन नोटिफिकेशन दिलेलं आहे 2024-1 म्हणजेच तारीख 3/6/2024। तर याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं आणि ॲडमिशनची जी प्रोसेस आहे, प्रोसेस म्हणजे पूर्ण डेट वाईज तुम्हाला दिलेलं आहे, ते पूर्ण काय करायचं बघून घ्या। जसे तुम्ही क्लिक कराल किंवा डाउनलोड कराल तर तुम्हाला या प्रकारचा तक्ता मिळणार। याच्यामध्ये सर्व नोटिफिकेशन दिलेलं आहे, सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तर बघा, वेबसाईट कोणती राहील तुमची, admission.dvt.gov.in अशी त्याच्यामध्ये काय राहील वेबसाईट राहील, सर्च करा, तुम्हाला माहिती होईल। आता बघा कसं फॉर्म भरायचा, काय भरायचं, आता खूप सारं लिहिलं आहे पण मी डिटेल आता वाचणार नाही। फक्त तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला एक मोबाईल नंबर कंपल्सरी आणि ईमेल ID ठेवावे लागेल, ते जे कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचा ITI होत नाही तोपर्यंत। फक्त मी तुम्हाला आता शॉर्टमध्ये सांगून देतो अर्ज कधी सुरू होत आहे, मग पुन्हा डिटेल मी मध्ये तुम्हाला देतच राहील। ठीक आहे, तर ऑनलाईन प्रवेश करणे जे आपली प्रारंभिक तारीख आहे ती आहे 3 जून, म्हणजे आज ज्या दिवशी आपलं सेशन अपलोड होत आहे सकाळी 11 वाजेपासून तर 30 जूनपर्यंत काय राहील ते सुरू राहील। म्हणजे समजा साधारण महिनाभर काय राहील सुरू राहील, की मधामध्ये पाऊस आला काही आला तर त्या तारखा काय होतात थोड्या बहुत सामोर जातात, परत तर येत नाही, त्या सामोरच जातात। म्हणजे आजपर्यंत सुरू झालं तेव्हापासून जो माझा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावरती तारखा कॉन्स्टंट नसतात, त्या तारखा समोर वाढत जातात। तर कधी कधी तरी या तारखा एकदमच चेंज होतात 4-4 दिवसांनी, पण आपण पकडून चालू स्टँडर्ड तारखा या तारखेला सुरू होईल आणि या तारखेला संपून जाईल। ठीक आहे, मग तुम्हाला कन्फर्मेशन करायचं आहे अप्लिकेशनचं 5 तारखेपासून 1 जुलैपर्यंत फॉर्म भरल्यानंतर कन्फर्मेशन। आता कसं करायचं, काय करायचं तेही तुम्हाला नंतर सांगतो मी। ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं, 5 तारखेपासूनच 2 तारखेपर्यंत ऑप्शन पण फिल करून द्यायचे। काय करायचे, ऑप्शन फिल करून द्यायचे। 4 जुलैला जवळपास तुमची काय लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार, म्हणजे गुणवत्ता यादी लागणार। आणि ती गुणवत्ता यादी लागल्यानंतर मग तुमचा पहिला राऊंड सुरू होईल, एक राऊंड सुरू होईल तुमचा। तो पहिला राऊंड राहील तुमचा 7 जुलैला। कधी, 7 जुलै, म्हणजे जवळपास 1 महिना आजपासून तो तुमच्यासाठी बाकी आहे। मग चालली ते पहिली फेरी, दुसरी फेरी, असं करत करत म्हणजे 7 तारखेला तुमची गुणवत्ता यादी आहे अंतिम, आणि पहिली फेरी आहे तुमची 14 जुलैपासून, म्हणजे 1 महिन्यापेक्षा आपल्याकडे 1.5 महिना जवळपास पहिल्या फेरीसाठी आहे। पण लक्षामध्ये ठेवा, जर का तुम्ही फॉर्म नाही भरला 30 जूनपर्यंत, तर मग तुम्हाला पूर्ण 4-5 फेऱ्या होतपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला एंट्री मिळणार नाही। म्हणून सुरुवातीला ऑप्शन फॉर्म नाही भरला तर एकदा जमून जाईल, परंतु तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप म्हणजे एकदम इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी। ठीक आहे, मग ही अशीच फेरी 4थ्या फेरीपर्यंत चालत राहील। 4थी फेरी तुमची 14 ऑगस्टला संपणार। कधी संपणार, 14 ऑगस्ट। त्याच्यानंतर जर का तुमचं अप्लिकेशन चुकला काही कारणास्तव काही असो, तर तुम्ही काय करू शकता, नव्याने अप्लिकेशन भरू शकता 17 जुलैपासून। कधीपासून, 17 जुलैपासून। तर नवीन अप्लिकेशन भरण्यासाठी 4थ्या राऊंड नाही, 17 जुलै म्हटलं तर पहिल्याच राऊंड नंतर तुम्हाला भरणं चालू होईल, पण तुम्हाला एंट्री मिळणार नाही याच्यामध्ये 4 राऊंडमध्ये। आता मी पुन्हा डिटेल नंतर तुम्हाला सांगतोच याच्यामध्ये। मग ते ITI लेवलचं वगैरे आहेत, म्हणजे एकूण जर तुम्ही बघितलं तर 31 ऑगस्टपर्यंत आपलं ॲडमिशन चालणार आहे। किती तारखेपर्यंत, 31 ऑगस्टपर्यंत। तर हे काय होती आपल्या ॲडमिशन, जे आपले ॲडमिशन आहे महाराष्ट्रातले त्याची तारखा होत्या ज्या इम्पॉर्टंट आहे। पुन्हा तुम्हाला बरंचसं काही याच्यामध्ये सांगायचं आहे, बरंचशा याच्यामध्ये माहिती आहे, तर तुम्ही काय करा, चॅनलशी जोडून राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहिले पाहिजे। ठीक आहे, तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो।